क्षेत्र टेरव राधाकृष्णवाडी येथील स्वयंभू जागृत पुरातन निसर्गसंपन्न व सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री केरडोबेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार सोमवार दिनांक 15 जून रोजी मोठ्या दिमाखात उत्साहात संपन्न झाला। यानिमित्त अभिषेक, होम हवन, श्री सत्यनारायण महापूजा, महाआरती, महाप्रसाद, श्री राधाकृष्ण भजन मंडळाचे सुस्वर संगीत, भजन, हरिपाठ, कीर्तन व रात्री महाप्रसाद अशा विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। हिरव्यागार निसर्गसंपन्न परिसरात वसलेल्या या मंदिराची दुरावस्था झाल्यामुळे सन 2002 साली यापूर्वी जीर्णोद्धार झाला होता। नवीन वास्तू उभारणीचा संकल्प करून सोमवार दिनांक 15 जून रोजी सदर मंदिराचे जीर्णोद्धार सर्वेश्री प्रतापराव शिंदे, अध्यक्ष रामवरदायिनी देवस्थान ट्रस्ट, सूर्यकांत खेतले, सभापती पंचायत समिती चिपळूण, पूजाताई निकम, जिल्हा परिषद सदस्य रत्नागिरी यांच्या व इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। श्री केरडोबेश्वर मंदिरात स्वयंभू शंकराचे दर्शन घेणाऱ्या भाविकांना आंतरिक बळ मिळते, तसेच मंदिराच्या प्रांगणात आगळं वेगळं समाधानही लाभतं। म्हणूनच श्रावण महिन्याच्या सदर महिन्यात अभिषेक करण्यासाठी गर्दी होते। श्री क्षेत्र टेरव गावातील खेरडोबा, दोकटोबा, म्हसोबा या पुरातन ठिकाणी देवदेवतांचा वावर आहे, असे गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ आजही सांगत असतात। मंदिर जीर्णोद्धाराची कामं मानसिंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली वाडीतील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने उत्तम प्रकारे पार पाडून एक सुंदर सुबक मंदिराची निर्मिती करण्यात आली। उत्सवाचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल भाविक, पर्यटक, ग्रामस्थ यांचे सर्वेश्री पजाजी कदम, अध्यक्ष राजेंद्र कदम, चिटणीस व अक्षय सागवेकर, खजिनदार, केरडोबेश्वर देवस्थान व्यवस्थापन समिती यांनी आभार व्यक्त केले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।